जय एडमाय. तर हाय एव्हरीवन, टी एस व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 10 मिनिटांमध्ये उपवासाची रेसिपी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर आपण उपवासाचे कटलेट बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी भगर आणि 2 चमचे साबुदाण्याचं पीठ आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये उकडलेले 2 बटाटे आणि आपल्याला तिखट कसं लागतं त्या चवीनुसार आपण मिरची जी आहे ती वाटून घ्यायची, त्यामध्ये टाकायची आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अगदी पीठ मळल्यासारखं त्याला मळून घ्यायचं आहे. कुठलंही पाणी वापरायचं नाही आहे त्यासाठी, कारण बटाट्याला जे आहे शिजलेले बटाटे असते त्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि असा छान डो तयार होतो. तर मग त्या डोचे ना आपण असे मस्त छोटे छोटे रोल तयार करायचे आहेत आणि ते दिसायलाच बघा किती छान दिसतात. आणि मग हे छोटे छोटे रोल केले की त्याला आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर तुम्ही ही रेसिपी घरी बनवली आहे का? जर बनवली नसेल तर नक्कीच ही ट्राय करून बघा, कारण जर तुम्हाला खिचडी खायचा कंटाळा आलेला असेल किंवा इतर उपवासाचे कुठलेही पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी अगदी 10 मिनिटात बनणारी आहे. तर तुम्ही ती नक्की करून बघा आणि आपल्या जिभेच्या चवीसाठी थोडंही कॉम्प्रोमाइज केलंच नाही पाहिजे. त्यामुळं असे नवीन नवीन पदार्थ जे आहेत ते करून बघायला काय हरकत नाही आहे घरी. तर आपण तेल जे आहे तापले का ते पाहिलं तर आपलं तेल तापलेलं आहे. तर त्यामध्ये आपण कटलेट्स जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत. तर बघा तुम्ही किती असे क्रिस्पी खरपूस ब्राऊन असे छान तळून निघलेले आहेत आपले कटलेट्स. तर ते इतके वरून असे टकटक वाजतात, इतके क्रिस्पी आणि एकदम असे कडक तयार होतात आणि आतून खायला इतके सॉफ्ट असतात की असं वाटतं की खातच राहावं. आणि बघा तुम्ही आता हे कटलेट्स कसे झाले आहेत आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे कटलेट आणि ही रेसिपी कशी वाटली. आणि आता हे बघा तुम्ही, मी तुम्हाला दाखवते तोडूनसुद्धा, तर अतिशय सॉफ्ट आहेत आतून आणि वरून अगदी क्रिस्पी आणि कडक झालेले आहेत. तर मी हे टेस्ट करून पाहिले तर मला खूप छान वाटले, आवडले मला. तर तुम्हाला कशी रेसिपी वाटली कमेंट करून नक्की सांगा.